नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. राज्यातील सत्तांतरानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारविषयी भविष्यवाणी केलेली आहे. जोपर्यंत 145 चा आकडा शिंदे सरकारकडे आहे तोवर हे सरकार टिकेल. ज्या दिवशी हा आकडा कमी होईल त्या दिवशी हे सरकार कोसळेल, असं अजित पवार यांनी म्हटलंय. तर स्वतःचं अपयश झाकण्यासाठी शिंदे फडणवीसांनी भरतीची घोषणा केलेली आहे, असा हल्लाबोल देखील अजित पवार यांनी केलाय. जर प्रकल्प येणार असतील तर त्यांची यादी दाखवा, असं आवाहन अजित पवारांनी शिंदे सरकारला केलेलं आहे. नुसत्या घोषणा करतायत. आताही मी सकाळी एका ठिकाणी गेलेलो होतो, तर जाताना देखील आजही शेतं पावसाने पाणी साचून राहिलेलं आहे प्रचंड. तिथं तुम्हीच बघा ना, आमचा शेतकरी ज्यावेळेस तिथं पंचनामे करण्याच्या करता अधिकारी जातात, ते अधिकारी पैसे मागतायत. म्हणजे शेतकऱ्याकडे आज दमडा नाही आहे आणि त्या शेतकऱ्यांना मात्र पैसे मागतायत. सरकार काय करतंय? सरकारचं काम नाही. वेदांत प्रकल्पाच्या बद्दल जुलै महिन्यामध्ये आपले चीफ सेक्रेटरी मनू श्रीवास्तवांची बैठक झालेली. मी तुम्हाला कागद दाखवतो, मागं देखील दाखवले. हे सगळं त्यांच्या काळामध्ये झालं आणि मी उगीच आरोप आणि प्रत्यारोप करून आमच्याही काळामध्ये प्रकल्प व्हायला पाहिजे, इतर सरकार आलं तर त्यांच्याही काळामध्ये व्हायला पाहिजे. शेवटी तरुणींच्या हाताला काम मिळालं पाहिजे, त्याच्यातून आर्थिक चित्र बदललं पाहिजे, आर्थिक सुबत्ता आली पाहिजे. काही लाख कोटी रुपये गुंतवणूक करणारा प्रोजेक्ट येतोय असं सांगितलं होतं की नव्हतं? राज्यातील सत्तांतरानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारविषयी भविष्यवाणी केली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. जोपर्यंत 145 चा आकडा शिंदे सरकारकडे आहे तोवर हे सरकार टिकेल. ज्या दिवशी हा आकडा कमी होईल त्या दिवशी हे सरकार कोसळेल, असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. तर स्वतःचं अपयश झाकण्यासाठी शिंदे फडणवीस भरतीची घोषणा करतायत, असा हल्लाबोल देखील अजित पवार यांनी केलाय. आणि जर प्रकल्प येणार असतील तर त्यांची यादी दाखवा ना, असं आव्हान देखील अजित पवार यांनी शिंदे सरकारला केलेलं आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी. अजित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे. ज्या दिवशी 145 चा आकडा शिंदे सरकारकडे आहे आणि तोवर हे सरकार टिकेल. ज्या दिवशी हा आकडा कमी होईल त्या दिवशी हे सरकार कोसळेल, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय. तर अपयश झाकण्यासाठी भरतीची घोषणा केली असल्याचा हल्लाबोल देखील अजित पवार यांनी केलेला आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी. सरकारनं नव्या प्रकल्पांची यादी दाखवावी, असं आवाहन देखील अजित पवार यांनी राज्य सरकारला केलेलं आहे. राज्यातील सत्तांतरानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारविषयी मोठी भविष्यवाणी केली आहे. जोपर्यंत 145 चा आकडा हा शिंदे सरकारकडे आहे तोवर हे सरकार टिकेल. ज्या दिवशी हा आकडा कमी होईल त्या दिवशी सरकार कोसळेल, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलेलं आहे. तर स्वतःचं अपयश झाकण्यासाठी शिंदे फडणवीस हे भरतीची घोषणा करतायत, असा हल्लाबोल देखील अजित पवार यांनी केलाय. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारविषयी मोठी भविष्यवाणी केली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. जोपर्यंत 145 चा आकडा शिंदे सरकारकडे आहे तोवर हे सरकार टिकेल आणि ज्या दिवशी हा आकडा कमी होईल त्या दिवशी हे सरकार कोसळेल, असं अजित पवार यांनी म्हटलंय. यावर अधिक बोलण्यासाठी भाजपचे नेते राम कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. कदमजी, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे. जोपर्यंत 145 चा आकडा शिंदे सरकारकडे आहे तोवरच हे सरकार टिकेल आणि ज्या दिवशी हा आकडा कमी होईल त्या दिवशी हे सरकार कोसळेल, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय. आपली प्रतिक्रिया? लोकशाहीमध्ये जे आकड्यांचे संकेत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये विधानसभागृहाची रचना आणि त्या रचनेप्रमाणे सरकार स्थापन करत असताना लागणारी संख्या, तर त्या संख्येप्रमाणे माननीय विरोधी पक्षनेते अजितदादा बोलतात ते सत्य आहे. पण त्यांच्या बोलण्याच्या पाठीमागे एक गोष्ट आपण स्वीकारली पाहिजे की कुठेतरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे हे मान्य करतायत की त्याच्यापेक्षा कितीतरी मोठी अधिक संख्या या नवीन सरकारकडे आहे. तर त्याच्यामुळे विरोधी पक्ष नेते म्हणून अजितदादा काम करता आहेत. विरोधी पक्ष नेतेपदी ते कायम राहावेत अशा आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. या सरकारकडे संख्याही आहे आणि सरकार ज्या क्षणापासून सत्तेत आलंय तर मागच्या 4 महिन्यामध्ये आपण पाहिलं असेल
की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी असतील, आमचे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अक्षरशः 20-20 तास काम करतात. कारण अजितदादांनी एक घरबशा मुख्यमंत्री 2.5 वर्षात पाहिला, जो मुख्यमंत्री केवळ मंत्रालयात 2 दिवस 2 वेळा, तेही अर्ध्या तासासाठी गेला. घर न सोडणारा मुख्यमंत्री या देशाच्या इतिहासात फक्त आणि फक्त महाराष्ट्रानं दुर्दैवानं पाहिला. तर त्याच्यामुळे आता लोकांचं काम करणारं सरकार आहे. राष्ट्रवादीचे जे उरलेले आमदार आहेत तेही इतर पक्षाच्या वाटेवर आहेत, हेही त्यांना चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे कुठेतरी आपल्या आमदारांनी इतर पक्षामध्ये जाऊ नये याच्यासाठी, ज्याला आपण म्हणतो ना लालून सांगून म्हणा किंवा कोपराला गुळ लावून थांबवून ठेवणं म्हणा, अशा प्रकारचे प्रयोग, मला असं म्हणायचं नाही, व्यक्तिगत आरोप नाही करायचा, पण अशा प्रकारचे प्रयोग आपण राजकारणात पाहत असतो. पण दादांच्या वक्तव्यातला एक भाग आपण मान्य केला पाहिजे की विरोधी पक्षांनी देखील मान्य केलंय की हे सरकार कोसळत नाही, हे सरकार पूर्णपणे आपला कार्यकाळ पूर्ण करेल आणि कामाच्या जोरावर, रिझल्टच्या जोरावर लोक मतदान करत असतात. तर त्यामुळे पुन्हा जेव्हा निवडणुका लागतील तर त्यावेळेस पुन्हा हे सरकार अधिक ताकदीनं लोकांसाठी काम करेल. आणि हे वसुलीबाज सरकार नाहीये. त्यांच्या कालखंडामध्ये त्यांनी पोलिसांना सोडलं नाही, त्यांनाही त्यांनी वसुलीसाठी लावलं. वसुलीचे वेगवेगळे मार्ग त्यांनी स्वीकारले, सगळी विकासाची कामं त्यांनी थांबवली. तर त्याच्यामुळे आता दादांकडे खरं बोलण्यासारखं खूप आहे की 2.5 वर्षात त्यांनी काय केलं त्याचा लेखाजोखा मांडावा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांपुढे. फक्त नेत्यांनी स्वतःची घरं भरली, मोठे झाले, महाराष्ट्रासाठी काय दिलं? बरं, ठीक आहे. कदमजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. आणि यावरच अधिक बोलण्यासाठी शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नरेशजी, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे. जोपर्यंत 145चा आकडा शिंदे सरकारकडे आहे तोवरच हे सरकार टिकेल. ज्या दिवशी हा आकडा कमी होईल त्या दिवशी सरकार कोसळेल, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय. आपली प्रतिक्रिया? मुळात अजितदादांना अशा पद्धतीने बोलणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला माहित आहे की नवी दिल्लीत नुकतंच ते राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनामध्ये अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यामध्ये काय जे शीतयुद्ध होतं ना ते जाहीर झालं. आणि त्यांच्या जयंत पाटलांना भाषण करायला दिलं, कार्यकर्त्यांनी अजितदादांच्या नावाने घोषणा दिल्या आणि तरी जयंत पाटलांचा अनाउन्समेंट झाला आणि अजितदादा निघून गेले. अर्थात ते कारण काही असेल आणि पुन्हा अजितदादांच्या नावाची घोषणा केली, पण अजितदादा भाषण करण्याकरता आले नाहीत. यावरनं राष्ट्रवादीमध्ये जी काही गटबाजी आहे ती सगळ्यांसमोर आलेली आहे. मी मुळात खास करून राष्ट्रवादी पक्षाच्या त्या आयोजकांचा धन्यवाद देईन की त्यांनी अजितदादांना या अधिवेशनात बोलायला दिलं आणि यांना बोलायला दिल्यामुळे त्यांना अशा प्रकारची विधानं करणं गरजेचं आहे. कारण त्यांच्याकडे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आमदार टिकले पाहिजेत. आपण पाहताय राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये सुद्धा चलबिचल आहे आणि मग हे आमदार टिकण्याकरता, आपल्याकडे राहण्याकरता अशा पद्धतीचे वक्तव्य त्यांना करणं गरजेचं आहे आणि म्हणून त्यांनी तशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे. हे स्वप्नातल्या गोष्टी आहेत, त्या स्वप्नवत ज्या गोष्टी आहेत त्या अजितदादांना, पण तो अजितदादांना असं जर बोललं नाही सरकारच्या विरोधात तर पुन्हा अजितदादांच्यावरती संशय निर्माण होणार आहे. आणि आता मध्यंतरी रोहित पवार सुद्धा म्हणालेत की आमचं पवार फॅमिलीचं पवार घर फोडण्याचे काही लोक प्रयत्न करतायत. ही विधानं कशावर आली बघा, काहीतरी त्याच्यामध्ये असेल म्हणून ही विधानं रोहित पवार स्वतः बोललेत. पवार फॅमिली फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्याचाच हा सगळा प्रकार आहे. बर, त्यांनी सरकारविषयी भविष्यवाणी तर केलेली आहे, मात्र स्वतःचं अपयश झाकण्यासाठी शिंदे फडणवीस हे भरतीची घोषणा करतायत असं देखील त्यांनी म्हटलंय. कितपत तथ्य? अहो, या महाराष्ट्रामध्ये जर भरती आपण करत असू तर यात अपयश कसलं, यशाच्या दृष्टीने वाटचाल चालू आहे. एवढे निर्णय घेतले गेलेले आहेत 2 वर्षाच्या काळामध्ये. अजितदादा आणि माननीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते, काय झालं महाराष्ट्रामध्ये? कोविड कोविड कोविड, मी आणि माझे कुटुंब, एक ठाकरे परिवार आणि पवार परिवार, या पलीकडे सरकार गेलं का? काही निर्णय घेतले का? केवळ मी आणि माझे कुटुंब आणि माझी जबाबदारी, केवळ एवढ्या पुरतं ते सरकार होतं. आणि त्यामुळे अशा पद्धतीची वक्तव्य, सरकार लोकाभिमुख सरकार आहे. लोकांमध्ये प्रचंड शेतकरी असतील, वारकरी असतील, कामगार असतील, लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात शहरी विभागातील नागरिक असतील, प्रचंड प्रमाणात मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे साहेब
त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र बरं, फडणवीस साहेब बरं. यांना ठीक प्रचंड आहे. असा तुमचा प्रतिसाद मुद्दा मिळतो. लक्षात आला. धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी.